गेल्या 10 वर्षात भारतामध्ये एक अतिशय शांतपणे पण फार मोठा आणि मूलभूत बदल घडून आलेला आहे. तो मूलभूत बदल म्हणजे प्रत्येक सज्ञान व्यक्तीचं बँकेत खातं असलं पाहिजे. यासाठी फायनान्शियल इन्क्ल्युजन, आर्थिक समावेशकता हे जे धोरण आहे, हे धोरण रिझर्व्ह बँकेने 10 वर्षापूर्वी अंमलात आणायला सुरुवात केली. पण 2014मध्ये पंतप्रधान मोदी यांचं सरकार अधिकारारूढ झाल्यानंतर त्यांनी त्याला जनधन हे नाव देऊन एक मोठा पुढाकार देशात अंमलात आणायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम म्हणून आज देशामध्ये जवळजवळ 60 कोटी ही बचत खाती उघडण्यात आलेली आहेत. या 60 कोटी खात्यामध्ये जे होणारे व्यवहार आहेत ते जवळजवळ 12 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात. आणि या खात्यामध्ये 4.25 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे जे आकडे आहेत, हे आकडे हे डोळे विस्फारायला लावणारे आहेत, अतिशय विस्मयकारक आहेत. म्हणजे एवढा मोठा जो पैसा होता, तो पैसा ऑर अदरवाईज हा बँकिंग व्यवस्थेमध्ये आला नसता. तो या जनधन योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसाच्या खिशातून बँकिंग व्यवस्थेमध्ये आला. आणि बँकिंग व्यवस्थेमध्ये आला म्हणजे तो ज्याला आपण फॉर्मल इकॉनॉमी म्हणतो, औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये तो आला. त्यामुळं अर्थव्यवस्थेला एक शक्ती मिळाली. पण हे सगळं शक्य कसं झालं? आजही तुम्ही रिझर्व्ह बँकेची आकडेवारी जर बघितली तर भारतामध्ये बँकांच्या ब्रँचेस या 2.25 लाख आहेत. म्हणजे या पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका, सगळ्या बँकांच्या मिळून बँकांच्या ब्रँचेस आहेत 2.25 लाख. पण या 2.25 लाख ब्रँचेसमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाती उघडणी केवळ अशक्य होती. आजही या देशामध्ये अनेक अशी खेडी आहेत, आदिवासी भाग आहेत की जिथे बँकांच्या ब्रँचेस पोहोचलेल्या नाहीत. या ज्या बँकांच्या ब्रँचेस पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी मग बँकिंग व्यवहार कोण करतं? तर यासाठीच रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन बँक मित्र नावाची एक संकल्पना काढली. बँक मित्र म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक माणूस असा निवडला की जो माणूस 20,000 रुपयापर्यंतची कॅश ॲक्सेप्ट करेल आणि पेमेंट करेल. पूर्वी ही मर्यादा 10,000 होती, आता ती 20,000 रुपयापर्यंत करण्यात आली. मग हळूहळू त्याच्या कामाची व्याप्ती वाढवण्यात आली. तो बँकेमध्ये नवीन खातं पण उघडू शकेल. चेकबुक हवं असेल तर चेकबुक रिक्विजिशन स्लिप पण तुम्ही त्याला देऊ शकता. काही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्याच्यामार्फत ते पैसे पण ट्रान्सफर करू शकता. म्हणजे हळूहळू त्याच्या कामाची व्याप्ती वाढली आणि त्यातून तो एक मिनी बँक ब्रँच यासारखं काम करू लागला. हा जो बँक मित्र आहे, या बँक मित्र हा आज या देशामध्ये सर्वदूर पसरला. रिझर्व्ह बँकेची जी नुकतीच आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे त्या आकडेवारीप्रमाणे 11,75,000 बँकिंग करस्पॉन्डंट सध्या देशामध्ये वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. हे रात्रंदिवस जेव्हा हवी तेव्हा बँकेची सेवा उपलब्ध करून देतात. जवळजवळ बँकेच्या ब्रँचला सबस्टिट्यूट म्हणून ते काम करतात. सध्या सगळीकडे बँकांमध्ये जर कुठला मोठा प्रश्न असेल तर तो KYCचा आहे. RKYC, eKYC, KYC हे सगळं आता हे बँकिंग करस्पॉन्डंट करू लागले. बँकांनी नवीन खातं उघडायसाठी पण त्यांची मदत घेतली. बँकांना ठेवी गोळा करायच्यात, त्यातही बँक मित्र मदत करतात. बँकांची संभाव्य जे थकीत कर्ज आहेत किंवा जी थकीत कर्ज झाली आहेत ती अपग्रेड करायची असतील, म्हणजे त्यात वसुली करायची असतील तर ती पण बँक मित्र करतात. आता समर्थ पोर्टल चालू केल्यानंतर क्रॉप लोन जी मंजूर होणार आहेत ती पण या बँक मित्रांच्या मार्फत मंजूर होणार आहेत. मग रिटेल लोन जी आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा आणखी कन्झ्युमर जी काही लोन आहेत त्या लोनचा लीड पण हे बँकिंग करस्पॉन्डंट देणार आहेत.
म्हणजे हळूहळू त्या कामाची व्याप्ती वाढल्यानंतर खातं उघडणं, डिपॉझिट मोबिलायझेशन, NPAचा फॉलोअप, NPAची रिकव्हरी, कर्ज वाटणं, या सगळ्या कामामध्ये बँकिंग करस्पॉन्डंट, बँक मित्र हे एक इफेक्टिव्ह भूमिका निभावू पाहत आहेत. पण याचवेळी सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल तर सरासरी 20 ते 30% बँकिंग करस्पॉन्डंट, बँक मित्र हे 6 महिने, वर्ष झाले की काम सोडून देतात आणि मग तिथे दुसरा बँकिंग करस्पॉन्डंट नेमावा लागतो. तो नेमला की पुन्हा पहिलेपासून सुरुवात होते. त्याला त्या कामाची ओळख होईपर्यंत पुन्हा तो काम सोडू लागतो आणि त्यामुळं एकूणच जे काम आहे ते काम त्याच्यावर एक विपरीत परिणाम होताना दिसतो. आता सरकारतर्फे जी वेगवेगळे अनुदानाचं वाटप होतं, म्हणजे लाडकी बहीण असो की लाल्या रोगाची नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या भरपाई असो, गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीब माणसाला करण्यात येणारी मदत असो की किसान कल्याण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला देण्यात येणारी मदत असो, या सगळ्या कामामध्ये बँक मित्र हा दुवा आहे. म्हणजे सरकारची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी बट फॉर बँकिंग करस्पॉन्डंट शक्य झाली नसती. अशी एक ऐतिहासिक महत्त्वाची भूमिका हे बँक मित्र निभावतात. पण दुर्दैवाने ते फार दुर्लक्षित राहिले. सुरुवातीला बँका डायरेक्टली या बँकिंग करस्पॉन्डंट्सना कॉन्ट्रॅक्ट करून नेमत होत्या, पण जसजशी त्यांची संख्या वाढू लागली तसतसं बँकांनी मध्यस्थ नेमायला सुरुवात केली आणि आता वेगवेगळ्या कॉर्पोरेटनी ही टेंडर्स भरून ती जी कामं आहेत ती कामं आपल्याकडे घेतलीत आणि मध्यस्थ आला की एंड पॉईंटला मिळणारे जे कमिशन आहे ते कमी होतं. ओघाने तेच झालं आणि आज आता बँकिंग करस्पॉन्डंट्सना मिळणारे जे कमिशन आहे ते हळूहळू कमी होऊ लागलं. हे जे मध्यस्थ आहेत हे मध्यस्थ त्यांच्यावर दडपण आणू लागले आणि एकूणच त्यामुळं आज बँकिंग करस्पॉन्डंट आणि बँक मित्र ही जी काय एक योजना आहे त्या योजनेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहे. आणि जर ही योजना अयशस्वी झाली तर देशाला परवडणार नाही, बँकिंगला परवडणार नाही, अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. त्यामुळे ती यशस्वी ही झालीच पाहिजे. किंबहुना याचं महत्त्व लक्षात घेता आता रिझर्व्ह बँकेने यात पुढाकार घेऊन या योजनेमध्ये काही सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत. या सुधारणा ज्या आहेत त्या त्यांनी नोटिफाय केल्या, लोकांच्या सूचना मागितल्या आणि सर्व बँक मालकांची जी संघटना इंडियन बँक असोसिएशन त्यांना असं सांगितलं की तुम्ही जे स्टेकहोल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि या नवीन योजनेला अंतिम रूप द्या. येत्या काही दिवसात रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या वतीने ही नवीन जी योजना आहे ती नवीन योजना प्रसिद्ध होईल आणि बँकिंग करस्पॉन्डंटच्या बाबतीमध्ये आज ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे त्यातले काही प्रश्न तरी याच्यात ॲड्रेस केल्या जातील अशी अपेक्षा आहे. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे काय 4.25 लाख कोटी रुपये ठेवी या खात्यामध्ये आहेत त्या बँकांना फक्त 2.5% व्याजदराने उपलब्ध होतात आणि बँका कर्जाच्या स्वरूपामध्ये सरासरी व्याजदर जर तुम्ही 9.5% घेतला तर 7% इंटरेस्ट स्प्रेड बँकांना उपलब्ध होतो आहे. म्हणजे दरवर्षी बँकांना या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये 20,000 कोटी रुपये बँका नफा कमवत आहेत. याला सोडता बँका वेगवेगळे जे सर्व्हिस चार्जेस ॲप्लाय करतात, सेवा शुल्क जी वेगवेगळ्या बँक खात्यातून वसूल करतात ते सेवा शुल्क देखील या खात्यांमधून वसूल केल्या जातं. हे ऑदर इन्कम पुन्हा वेगळंच आहे. म्हणजे एकूण बँकांसाठी ही खाती आता लायबिलिटी नाही आहेत, इन्कमचा सोर्स होतो आहे. हे सगळं जर लक्षात घेतलं आणि प्रत्येक सज्ञान व्यक्तीला बँकिंग व्यवस्थेमध्ये जर सहभागी करून घ्यायचं असेल तर ही योजना यशस्वी होणं आवश्यक आहे आणि अपेक्षा करूया
की येत्या काही दिवसात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक असोसिएशन आणि भारत सरकार याची गंभीर दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. यासह आपण या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतोय. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.